याचे कुडाळचे, तो पप्या तवटे, तो रुपेश कानडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं. ते अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे. ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा. मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार. मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे. मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही. माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही. पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे, आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे. तुम्ही योग्य ती कारवाई करा. मी उद्या येतो तुम्हाला भेटायला. आता मी आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आहेत. राऊतजी, आपण बघू शकतो हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण पुढारी न्यूजवर दाखवतोय. यामध्ये निलेश राणेंनी एका भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये धाड टाकली आणि त्यांना पैसे आढळून आलेत. मालवणमध्ये निवडणुकीमध्ये पैशांचं वाटप केला जातोय असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. तुमचं म्हणणं या संदर्भात? बघा, भाजपाच्या उमेदवाराकडून निवडणुकीच्या वेळेला बेसुमार पैशाचं वाटप करायचं आणि मतं विकत घ्यायचे हा काय प्रकार नवीन नाही आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा अनेक घरांमध्ये जबरदस्तीने या लोकांनी पैसे टाकले. त्याचे व्हिडिओ सहित आम्ही न्यायालयामध्ये आता अपील फाईल केलेलं आहे, याचिका दाखल केलेली आहे. पण दुर्दैवाने अद्याप त्याची सुनावणी झाली नाही. परंतु येणं प्रकारेनं भ्रष्टाचारी मार्गाने निवडणुका जिंकायच्या हा एकमेव धंदा आता भाजपचा झालेला आहे. आणि त्यामुळे अत्यंत दयनीय अशी लोकशाहीची अवस्था या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलेली आहे. बरं, पण राऊतजी, त्या भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा यावर उत्तर दिलेलं आहे. हे पैसे आपल्या व्यवसायातील असल्याचा दावा त्याच्याकडून केला जातोय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? सगळेच चोराचे साथीदार आहेत हो तिथे, सगळेच चोराचे साथीदार आहेत. ओके. बरं, राऊतजी, गेल्या अनेक दिवसांपासून जे शिवसेना भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे, विशेषतः कणकवली मतदारसंघामध्ये संघर्ष आपण बघू शकतो. आरोप प्रत्यारोप दोन्ही पक्षाकडून केला जातोय. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कणकवलीच्या त्या राजकारणावर मला काय बोलायचं नाहीये. बरं, नक्कीच. राऊतजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघू शकतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले होते. त्यांनी सुद्धा अशा प्रकारे पैशांचा वाटप केला जातोय याला सुद्धा त्यांनी दुजोरा दिल्याचं आपण बघू शकतोय. आणि यावर आशिष शेलार यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते, तीही बघूयात. शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे. मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला. तद्दन खोटं आहे, असत्य आहे. तर आपण नुकतीच आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया बघितलेली आहे. तर ही पूर्णपणे चुकीचं असल्याचं त्यांच्याकडून खरं तर म्हटलं जात आहे. मात्र निलेश राणे यांच्याकडून हा फेसबुक लाईव्ह करण्यात आला, त्यांनी धाड टाकली आणि एवढे सगळे पैसे नेमके कुठून आले असा सवाल त्यांनी भाजपा कार्यकर्त्याला विचारला. तर हे पैसे माझ्या व्यवसायासंदर्भातील असल्याचा दावा आता भाजपा कार्यकर्त्याकडून केला जातोय. नेमकं काय समोर येतं या प्रकरणाशी संदर्भात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. पक्षाचे कार्यकर्ते जुने इकडे बंड्या सावंत इकडे, हे बघा विजय किनवडेकर, हे विजय किनवडेकर. आणि तुम्हाला पैसे दाखवतो, या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा. इकडे आहे, इकडे हे बघा, इकडे हे पैसे, इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत. आणि हे ह्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. आता या सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहेत. कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहेत. की कशासाठी आपण हे सगळं करताय? पुरं वातावरण गढूळ करून टाकायचं, शहराची वाट लावायची. ह्यांना काय विकास करायचा नाहीये, ह्यांना हेच करायचं आहे.
कुठल्या तरी मार्गाने हेच करायचं आहे. म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती. फ्लाईंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य PI जगताप साहेब होते. त्यांनाही मी सांगितलेलं आहे, साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार, मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे. कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते. पप्या तवटे, तो रुपेश कानाडे, तो रणजित देसाई, तो मोहन सावंत, अंगावर पैसे घेऊन वाटतायत सगळे. अशा निवडणुका अजून 5 दिवस जायचे आहेत. विचार करा, हे आत्ता बॅगा आलेल्या आहेत, या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे. रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले, कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत, पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे. हे जे पैसे वाटतायत ना, ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये, शहराला खड्ड्यात घालतील. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हे आताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी, आपणही पत्रकार आहात, आपणही गांभीर्याने घ्यावं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल. आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील. मला बघायचं आहे या शहरामध्ये हे कोण धुडगूस घालतोय. पण मी हे होऊ देणार नाही. मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल, पण हे सगळे जे घाणेरडे प्रकार चालू ना ते थांबवावेत. एवढं सांगून आता मी सन्मान्य विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे, तो कुडाळचा कार्यकर्ता. मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो. अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला? तुझा काय